जालन्यावरून लोणार मार्गे रिसोडकडे येत असलेला गोळी बिस्किटचा माल घेऊन येत असलेला पिकअप ग्राम मांगवाडीजवळ रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात उसळून रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. ही घटना दिनांक 17 डिसेंबर रोजी पहाटे 7 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत चालक व त्याच्यासोबत असलेल्या एक व्यक्तीला किरकोळ माग लागला. मात्र या घटनेत पिकअपचे मोठे नुकसान झालेले आहे. रिसोड लोणी मार्गाचे नव्यानं बांधण्यात आलेले रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असलेल्या आता निष्पन्न होत आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले तर काही ठिकाणी अक्षरशः रस्ता उखडत असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. सदर कामे निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड होत असून या रस्त्यामुळे मात्र आता वाहन चालकाचे जीव धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी की जालन्यावरून पिकअप क्रमांक MH21BH4025ने शेख नय्यूम शेख कयूम आपल्या मुलासह जालन्यावरून रिसोडकडे गोळी बिस्किटचे माल घेऊन येत होते. मात्र ग्राम मांगविळी जवळ वळणावर या खड्ड्याचा त्यांना अंदाज आला नाही व खड्ड्यामध्ये त्यांची पिकअप आदळली व रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या घटनेमध्ये मात्र दोन्ही बाप-लेक सुरक्षित आहे. मात्र सदर रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या कामाच्या प्रति नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. जागोजागी पडलेले खड्डे उघडत असलेला हा रस्ता आता जीवघेणा ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित हे खड्डे बुजवावे अशी मागणी केली जात आहे.